विनंती असेल प्रारंभिक जोडी मैदानामध्ये जाते. त्रिशान राऊतू ब्रदर्स 11 रांजणपाडा. धन्यवाद. सामन्याला विनंती असेल टाइम सेट केला जातोय. 20 मिनिटांमध्ये 4 षटक संपवणं अनिवार्य आहे, अन्यथा एक खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये घेतला जाईल. आणि नक्की टाइम सेट करण्यासाठी आमचे समीरजी पारकर बसलेले आहेत. कोणत्याही प्रकारची सबब ऐकली जाणार नाहीये. 20 मिनिटांमध्ये 4 षटक संपवणं अनिवार्य, अन्यथा 5व्या षटकासाठी एक खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये घेतला जाईल, याची नोंद घ्या. पंचांचा ग्रीन सिग्नल आला की नक्कीच आम्ही टाइम सेट करू. तो प्रारंभिक जोड़ी मैदान पर रोहन और विशाल स्ट्राइक पर बैटर. नॉन स्ट्राइक पर रोहन. ऑफिशियल अंपायर का ग्रीन सिग्नल. गेम इज ऑन. टाइम सेट. गेंदबाजी के मोर्चे को संभालेंगे अमित पारकर, मिस्टर आईएसपीएल. पहला P1 पावर प्ले का षटक लेकर आते हुए मैटेंडरी. आवास प्रीमियर लीग 2025 सीजन 3 का थरार. पहली गेंद डालने के लिए तैयार. पहली गेंद और इस बार हवा में खेलने की कोशिश. गेंद के ऊपर प्रतिकार किया है. पहली गेंद के ऊपर विशाल के बल्ले से आता हुआ ये शानदार षटकार. थैंक यू डीजे. पहली गेंद पर छक्का लगाकर आगाज किया बैटर विशाल ने. इस बार देखिए थोड़ी सी आउट स्टंप के काफी बाहर डालने का प्रयास किया था, जहां पर क्षेत्र रक्षक तैनात है वहां पर स्ट्रोक लगाने पर मजबूर किया बैटर विशाल को. गेंदबाज अमित पारकर अपने छोर की तीसरी गेंद डालने के लिए तैयार. और इस बार देखिए हवा में खेलने की कोशिश. फिर से एक बार मिड विकेट बाउंड्री लाइन के पार विशाल के बल्ले से आता हुआ ये विशाल षटकार.
थैंक यू डीजे मास्टर। जिस गेंदबाज की शैली है उस गेंदबाज के ऊपर प्रतिकार किया है। विशाल ने पहले ही मन बना लिया था, पहली गेंद पर छक्का, दूसरी गेंद डॉट, तीसरी गेंद पर छक्का, स्कोर जा पहुंचा है 12 रन। इस बार फिर से एक बार रूम बनाने का मौका मिला, मिड विकेट की दिशा में फील्डर है वहां पर संदेश सोना। और इस बार देखिए क्या रिजल्ट होगा यहां पर। ऑफिशियल अंपायर सर का इशारा, हिट विकेट बैटर आउट होते हुए। यस इट इज, यहां पर हमें तो अपनों ने लूटा, गैरों में कहा दम था, मेरा पाव भी गिरा जहां यष्टि पे बेल्स था। और वही बेल्स गिरने के बाद बैटर आउट होते हुए। जिस खिलाड़ी ने लगातार 2 गेंदों पर शानदार छक्के लगाए थे उसी गेंदबाज बल्लेबाज हिट विकेट आउट हुए, अपने पांव पे कुराड़ी मार ली और अपनी टीम के लिए एक अच्छा योगदान दे रहे थे पर विकेट प्राप्त करते हुए। डीजे जरूर यहां पर विशाल आउट होने के बाद दूसरे विशाल मैदान पर जाते हुए स्कोर कार्ड पर स्कोर रुका हुआ ओमकार राणे सर बतलाते हुए 12 रन। पहला और प्रगति पर है। चालू मुकाबला हम देख रहे त्रिशा एंड राउतू ब्रदर्स 11 रांझनपाड़ा वर्सेस ओवी 11 आवास। ये दोनों टीम के दरमियान क्रिकेट का बैटल, क्रिकेट का महायुद्ध। 12 रन स्कोर कार्ड पर, 12 रन ऑन द बूट। तो फिर से एक बार न्यू बैटर मैदान पर इनायत नंबर 3 पर विशाल आते हुए। 12 रन स्कोर कार्ड पर 4 गेंदें हो चुकी है। पहली गेंद पर छक्का लगाकर विशाल ने शानदार शुरुआत की थी, दूसरी गेंद डॉट, तीसरी गेंद पर छक्का और चौथी गेंद पर बैकफुट पर जाकर खेलना चाहते थे, उनका पाव सीएसटी को लगा और हिट विकेट आउट हो गए बैटर विशाल भगत। न्यू बैटर मैदान पर विशाल आते हुए गेंदबाजी करेंगे फिर से एक बार अमित पारकर। अमित पारकर की ऑप्शन के काफी बाहर, ऑफिशियल अंपायर का इशारा वाइड का आता हुआ। थोड़ी सी खराब गेंदबाजी यहां पर अमित पारकर करते हुए दिखाई दे रहे। दिशाहीन भड़के यहां पर ऑफिशियल अंपायर ने वाइड के फटके देते हुए 1 रन के साथ स्कोर में बढ़ोतरी। स्कोर जा पहुंचा ओमकार राणे सर बतलाते हुए 13 रन 13 रन। ओहो, फिर से एक बार देखिए वाइड पर वाइड, यहां पर खराब गेंदबाजी। इस एक्स्ट्रा के साथ स्कोर में बढ़ोतरी, स्कोर आगे बढ़ता हुआ। चारुलता भाभी के हीरो जर्सी नंबर 14 संजू सैमसन स्कोर कार्ड पर आते हुए पहला और प्रगति पर। चालू मुकाबला त्रिशा एंड राउतू ब्रदर्स 11 राजनपाड़ा वर्सेस ओवी 11 आवास। इस बार हल्के हाथों से प्लेस किया है, इनको ढकेल दिया है। वहां पर फील्डर खुद संघ मालक सूरज गवानकर फील्ड करेंगे, कोई रन की गुंजाइश नहीं। डॉट गेंद की मोहर लगती हुई इस गेंद के ऊपर। फिर से एक बार अपने छोर की अगली गेंद। ओहो, इस बार आड़े बल्ले से खेलने का प्रयास, लगातार की 2 गेंदें बिंदी, डॉट गेंद यहां पर ओवर की समाप्ति। ऑफिशियल अंपायर का इशारा, एक ओवर की समाप्ति के बाद स्कोर कार्ड पर ओमकार राणे सर बतलाते हुए 1 विकेट के नुकसान पर 14 रन, 14 लॉस ऑफ 1 विकेट। एक ओवर की समाप्ति के बाद 14 रन। दूसरे ओवर के लिए गेंदबाजी के लिए संदेश सोना इन्हें आमंत्रित किया है। पर आक्रामक बल्लेबाज हम देख रहे हैं रोहन, जिस खिलाड़ी ने पहले मैच में क्या शानदार शुरुआत की थी त्रिशान राउतू ब्रदर्स 11 रांझनपाड़ा टीम के लिए, वही स्ट्राइकर बैटर अभी हम देख रहे हैं रोहन। जबकि गेंदबाजी करेंगे संदेश कौले, सोना नाम से प्रचलित।
दूसरा सेकंड मैटेंडरी पावर प्ले का ओवर लेकर आते हुए संदेश 30 यार्ड सर्कल के बाहर 3 खिलाड़ी हमें दिखाई देंगे। एक मिड ऑफ स्वीपर कवर की दिशा में, एक ऑन साइड में, एक मिड विकेट की दिशा में। और इस बार देखिए पहले ही मन बना लिया था, बैकवर्ड स्क्वायर की दिशा में खेलेंगे रोहन आज इस मैदान पर शानदार शुरुआत करते हुए। डीजे थैंक यू डीजे मास्टर। आज जरूर अखंड महाराष्ट्र के आराध्य दैवत शिव छत्रपति शिवाजी महाराज इनकी जयंती और इस जयंती के अवसर पर जरूर हमारे डीजे ऑपरेटर अच्छा सॉन्ग लगाते, फिर से एक बार बैक टू बैक 2 के 2 पर 2 चौके लगाते हुए बैटर रोहन ऑन द फायर, गेंद सीमा पार, चौकार। डीजे थैंक यू डीजे मास्टर। लगातार की 2 के 2 पर 2 चौके लगाते हुए स्कोर कार्ड पर स्कोर जा पहुंचा है 22 रन स्कोर कार्ड पर। पहले ओवर में 14 लगातार की 2 गेंदों पर संदेश कवले के ऊपर प्रतिकार किया बैटर रोहन ने, शानदार बल्लेबाजी। आज रोहन फिर से एक बार अपने इरादे स्पष्ट करते हुए वो हो फिर से एक बार स्विच हिट। आज संदेश कवले के ऊपर प्रतिकार, अटैकिंग बल्लेबाजी। जली को आग कहते, बुची को राग कहते, जिसके बल्ले से छक्के निकलते उसे रोहन कहते। डीजे इस छक्के की सहायता से स्कोर छलांग लगाता हुआ स्कोर कार्ड पर 28 रन 28। पहले ओवर में 14 और इस 3 गेंदों पे 14 रन खर्च करते हुए संदेश कवले सोना। आज सोना जरूर यहां पर चांदी की तरफ दिखता हुआ। शानदार बल्लेबाजी, 28 रन स्कोर कार्ड पर। बल्लेबाजी करते हुए रोहन पाटिल, शानदार बल्लेबाज हम देख रहे हैं। त्रिशा एंड राउतू ब्रदर्स 11 रन पर टीम की जानिब से रन मशीन बनते हुए। और इस बार देखिए खंबा उखाड़ दिया, विकेट का पतन। यहां पर जिस खिलाड़ी की रन मशीन यहां पर जरूर लड़ रही थी उस खिलाड़ी को वापसी का रास्ता, फर्नीचर डिस्ट्रॉय। डीजे शानदार बल्लेबाजी कर रहे थे बैटर रोहन पाटिल। 2 गेंदों पे 2 चौके, तीसरी गेंद पर छक्का लगाकर अपने इरादे स्पष्ट किए थे, पर चौथी गेंद पर पैडल स्वीप करने का प्रयास था, गेंद थोड़ी सी नीचे रही और लेग स्टंप उखाड़ दिया, फर्नीचर डिस्ट्रॉय किया गेंदबाज संदेश कवले ने, ब्रेक थ्रू दिलाते हुए। जो इस मैदान पर आग लगा रहे थे उस मैदान पर उस खिलाड़ी को शांत रखने में कामयाब होते हुए गेंदबाज संदेश कवले। 28 रन 2 विकेटों के नुकसान पर न्यू बैटर मैदान पर इनायत नंबर 5 पर मनीष। अट्ठाईस रन स्कोर कार्ड पर 2 विकेटों के नुकसान पर दूसरा ओवर जारी है। ओहो इस बार देखिए फिर से एक बार जड़ में डालने की कोशिश, बैक टू द बॉलर, खुद के फॉलो थ्रो में गेंद को गैदर किया, बैटर मनीष को यहां पर रोकने पे कामयाब होते हुए डॉट गेंद। 28 रन 2 विकेटों के नुकसान पर
इस बार कम बैक करते हुए गेंदबाज संदेश कवले, सोना गेंदबाजी करते हुए स्ट्राइक पर बैटर फिर से एक बार मनीष। टीम त्रिशान राउतू ब्रदर्स 11 रांझरपाड़ा टीम की जानिब से, जबकि गेंदबाजी करेंगे ओवी 11 आवास टीम की जानिब से गेंदबाज संदेश। ओहो, फुल टॉस किस्म की गेंद थी विकेट कीपर के साथ, फील्डर भी चकमा खाते हुए। जब तक फील्ड करेंगे, थ्रो करेंगे, तब तक 2 रन आसानी से लेने का मौका। यहां पर 22 के रूप में 2 रन प्राप्त होते हुए 2 रनों के साथ स्कोर जा पहुंचा है। 2 ओवर की समाप्ति के बाद 30 रन, 30 रन स्कोर कार्ड पर 2 विकेटों के नुकसान पर। दो पावर प्ले के ओवर समाप्त होते हुए पहले ओवर में 14, इस ओवर में 16। अच्छा पावर प्ले का फायदा उठाया बल्लेबाजी करने वाली टीम त्रिशान राउतू ब्रदर्स 11 रांझरपाड़ा टीम ने 30 रन बनाते हुए 2 विकेटों के नुकसान पर। अभी भी 18 गेंदों का खेल शेष बाकी है इस मैदान पर। काफी बढ़िया आयोजन हम देख रहे हैं। आवास प्रीमियर लीग 2025 सीजन 3 का ये थरार है। फिर से एक बार गेंदबाजी के लिए आते हुए नीचे दूसरा टीम की ओर से तीसरा ओवर लेकर आते हुए मिस्टर आईएसपीएल अमित पारकर। पहले ओवर में पावर प्ले के ओवर में काफी महंगा ओवर खर्च किया था, 14 रन खर्च किए थे। एक सफलता जरूर हिट विकेट में प्राप्त हुई। रोहन पाटिल जब तक मैदान पर थे तब तक स्कोर काफी बढ़िया, रनों का ग्राफ बढ़ रहा था। पर अभी देखना है इस बचे हुए 3 ओवरों में क्या टारगेट सेट किया जाएगा। तो फिर से एक बार समीर पारकर गेंदबाजी, अमित पारकर गेंदबाजी करने के लिए स्पीड अप करना है। टाइम सेट किया हुआ है ओवी 11 आवास। टाइम का भी ध्यान दीजिए, अगर 20 मिनटों के ऊपर कालावधि लगता है तो जरूर एक खिलाड़ी 30 यार्ड सर्कल के अंदर लिया जाएगा। इस बार अड़े बल्ले से खेल दिया मिड ऑन की दिशा में, आलोक द कारपेट गेंद ट्रैवल होती है फील्डर है डिप में। जब तक फील्ड करेंगे 1 रन के साथ स्कोर में बढ़ोतरी, स्कोर आगे बढ़ता हुआ 31 रन, 31। स्ट्राइक पर बैटर विशाल। इस बार बड़ा स्ट्रोक ऑन ड्राइव, हवा में खेलने की कोशिश, 2 खिलाड़ियों के बीच में गेंद ट्रैवल होती हुई, तूगे मीगे कॉल कम्युनिकेशन यहां पर गलत होता हुआ और उसका फायदा बैटर विशाल को होता हुआ। इस दोनों के साथ स्कोर जा पहुंचा है 34, 34 रन। चौतीस रन स्कोर कार्ड पर, तीसरा और प्रगति पर। समीर पारकर, अमित पारकर गेंदबाजी करते हुए फिर से एक बार। ओहो, फुल टॉस किस्म की गेंद थी, उसे शॉट मिड विकेट की दिशा में खेल दिया। मिड ऑन में फील्डर है मंदार, अच्छे फील्डरों में से जाने जाते हैं। 1 रन के साथ स्कोर में बढ़ोतरी, स्कोर जा पहुंचा ओमकार राणेसर बतलाते हुए 35, 35 रन स्कोर कार्ड पर। इस बार बड़ा स्ट्रोक बैकवर्ड स्क्वायर की दिशा में, गेंद ट्रैवल होती हुई फील्डर मंदार गेंद के नीचे आएंगे, गेंद थोड़ी सी घूमती हुई, पर तब तक 2 रन लेने का मौका। इस दोनों के साथ ओमकार सर बतलाते हुए स्कोर कार्ड पर 37, 37 रन। हर एक गेंद के ऊपर रन प्राप्त करते हुए दोनों बैटर जरूरी है। आवास प्रीमियर लीग 2025 में अगर अपना अस्तित्व कायम रखना है तो रनों की प्राप्ति करना जरूरी होगी। 37 स्कोर कार्ड पर, तीसरा और प्रगति पर। ओहो, बैक टू द बॉलर, शानदार प्रयास, खुद के फॉलो थ्रो में गेंद को रोकने का प्रयास। ऑफिशियल अंपायर का इशारा, पानी लेके जाए मैदान पर। ओवर की समाप्ति, 3 ओवर की समाप्ति के बाद 37।
3 ओवर की समाप्ति के बाद स्कोर कार्ड पर हम देख रहे हैं हमारे गुण लेखक ओमकार राणे सर बतलाते हुए 37 2 विकेटों के नुकसान पर हम हैं आवास प्रीमियर लीग 2025 टेनिस क्रिकेट .in के माध्यम से आज इस मैच का आनंद लेते हुए सभी दर्शकों का तहे दिल से स्वागत करूंगा इस प्रतियोगिता के द्वारा। चौथे ओवर के लिए गेंदबाजी के लिए किसे आमंत्रित किया जाएगा और जरूर यहाँ पर ऐसा लग रहा है आई थिंक मंदार को गेंदबाजी के लिए आमंत्रित किया है। मंदार गेंदबाजी के लिए आते हुए स्ट्राइक पर बैटर फिर से एक बार विशाल घरत स्ट्राइक एंड पर बैटर नॉन स्ट्राइक पे उनका साथ देते हुए मनीष 37 धावा धावफल कावरती आपण पाहतोय। मंदार गेंदबाजी करने के लिए तैयार होंगे सामना करेंगे बैटर फिर से एक बार विशाल घरत। इस बार पहली गेंद टप्पा गिरने के बाद गेंद थोड़ी सी अंदर आई लाउड अपील किया था पर उस अपील को ऑफिशियल अंपायर के पास दबाव नॉट आउट डॉट गेंद। फिर से एक बार मंदार अपने छोर की दूसरी गेंद ओहो शॉर्ट किस्म की गेंद पर ऑफ के काफी बाहर ऑफिशियल अंपायर ने अपने बाजुए खोलते हुए आईसीसी लॉ नंबर 22 पनिशमेंट दिया। एक्स्ट्रा की सहायता से स्कोर में बढ़ोतरी स्कोर आगे बढ़ता हुआ 38 रन जबकि चौथा ओवर प्रगति पर है। इस बार शॉर्ट बैकवर्ड स्क्वेयर की दिशा में फील्डर वहां पर जब तक फील करेंगे एक ही रन का लेने का मौका। इस एक रन की सहायता से स्कोर में बढ़ोतरी ओमकार सर बतलाते हुए 39 रन 39 रन स्कोर कार्ड पर। स्ट्राइक पे फिर से एक बार मनीष को मौका दिया चौथा ओवर प्रगति पर है 5 ओवर का होने वाला मैच। इस बार फिर से देखिए शानदार गेंद कम बैक करते हुए वाइड यॉर्कर डालने का प्रयास बल्लेबाज को ललचाया पर खुद के फॉलो में गेंद को क्यादर करने में कामयाब डॉट गेंद जाती हुई 39 रन 2 विकेटों के नुकसान पर चौथा ओवर प्रगति पर। इस बार बड़ा स्ट्रोक गेंद हवा में फील्डर गेंद के नीचे अमित पारकर करेंगे नहीं गलती शानदार कैच विकेट का पतन।
न्यू बैटर मैदान पर प्रथमेश, कल के दिन के मैन ऑफ द मैच के हीरो प्रथमेश बल्लेबाजी के लिए 39 रन स्कोर कार्ड पर। शानदार गेंदबाजी, मंदार ने इस रनों पर अंकुश लगाने का प्रयास कामयाब होते हुए 3 ओवर की समाप्ति के बाद 37 रन स्कोर कार्ड पर थे, 2 विकेटों के नुकसान पर। और इस ओवर में 2 विकेट भटके, जरूर यहां पर झटके लग गए टीम त्रिशान राउत ब्रदर्स 11 रन पर टीम को। आखिरी गेंद ऑन हैट्रिक, गेंदबाज मंदार। जबकि प्रथमेश एक अच्छे खिलाड़ी है, उन्हें प्रमोट किया है बल्लेबाजी के लिए। इस बार अच्छी गेंद बैकवर्ड स्क्वायर की दिशा में खेल दिया, फील्डर है वहां पर। जब तक फील्ड करेंगे 1 रन के साथ स्कोर में बढ़ोतरी, स्कोर जा पहुंचा है 40 रन। 3 ओवर की समाप्ति के बाद 40 रन। टॉस के लिए मैं आमंत्रित करना चाहूंगा टीम अजित जी भगत आणि सन्माननीय प्रदीप जी भगत सरांना विनंती आहे सगळं स्टेजवरती या आणि स्टेजवर येऊन विराजमान व्हा, आपलं सहर्ष स्वागत आहे। यानंतर होणारा सामना त्रिशा आणि रुद्राश 11 साई आवास विरुद्ध साईज्ञ आणि शार्वी 11 काल भैरेश्वर आवास। हा दुसरा सामना आहे टॉस साठी या। आखिरी ओवर के लिए खुद संघ मालक सूरज गवानकर यही खिलाड़ी थे दोस्तों, जिन्होंने कल के दिन 6 गेंदों में 6 रनों की आवश्यकता थी और 6 गेंदों में 6 रन डिपेंड किए। आखिरी गेंद तक 4 रनों का प्रयास करने का कामयाब गेंदबाजी का नमूना पेश किया था वही सूरज गवानकर गेंदबाजी के लिए। 4 ओवर की समाप्ति के बाद 10 के औसत से बल्लेबाजी करते हुए 40 रन। प्रथमेश स्ट्राइक एंड पर बैटर। त्रिशान राउत ब्रदर्स 11 रन पाना टीम के लिए। प्रथमेश के ऊपर पूरी जिम्मेदारी है, एक टारगेट सेट करना है 40 रन स्कोर कार्ड पर लगते हुए। पहली गेंद सूरज गवानकर ओवी 11 आवास टीम के गेंदबाज, और इस बार देखिए पहली गेंद हवा में, फील्डर गेंद के नीचे। इस 2 रनों के साथ स्कोर जा पहुंचा है 42 रन 42। बयालीस रन स्कोर कार्ड पर पहली गेंद पर बड़ा स्ट्रोक लगाने का प्रयास किया था, गेंद हवा में जरूर थी पर फील्डर के बीच गेंद गिरी। जीवनदान यहां पर प्राप्त करते हुए बैटर प्रथमेश। में 6 रनों की आवश्यकता थी, वो डिपेंड करने वाले गेंदबाज स्लॉग ओवर में कमाल की गेंदबाजी करते हुए पहली गेंद पर 2 रन, दूसरी गेंद डॉट, स्कोर रुका हुआ 42 रन 42। फिर से एक बार देखिए मिड विकेट की दिशा में खेल दिया, मिड ऑन में फील्डर है। जब तक फील्ड करेंगे संदेश थोड़े से फंबल, तब तक 1 ही रन पर संतुष्ट होना होगा। इस 1 रन की सहायता से स्कोर पे बढ़ोतरी, स्कोर जा पहुंचा है 43। ओमकार सर अगर देखा जाए तो 2 ओवर में 28 रन थे, उसके बाद रनों का ग्राफ जिस तरह से शेयर बाजार डाउन होता है ना, उसी तरह से यहां पर डाउन हुआ। रोहन पाटिल आउट होने के बाद पूरी ताश की पत्तों की तरह टीम बिखरती हुई दिखाई दे रही है। 43 रन 43, चौथा ओवर 5वां ओवर प्रगति पर है। 3 गेंदें हो चुकी है, 3 गेंदें शेष है। इस बार बड़ा स्ट्रोक, रूम बनाने मिलाने का मौका मिला और उस बार जड़ दिया है बैकवर्ड स्क्वायर लेग, बाउंड्री लाइन के बाहर चौकार। थैंक यू डीजे। विकेट कीपर देखिए प्रबोध भगत जरूर प्रयत्न करते हुए, कोशिश करते हुए 47 रन 47 स्कोर कार्ड पर। ओहो, यहां पर देखिए पुढचा दरवाजा उघडा, मागच्या दरवाजाशी चोरी झाली, बल्लेबाज आउट होते हुए डीजे।
थँक्यू डीजे. 47 रन 47, 47 धावा धाव फलकावरती. नक्की चांगल्या पद्धतीचा चेंडू हाताळला गेलाय. गोलंदाज सूरज गव्हाणकर, संघ मालक OV11 आवाज संघाचे. धावसंख्या झाली ती 47. 4 बाद. षटकातील शेवटचा चेंडू, आखिरचा चेंडू. इस ओवर के आखिरी एक गेंद आना बाकी. स्ट्राइक पर न्यू बैटर मैदान पर शैलेश जी आते हुए. आखिरी गेंद, शैलेश जी क्या बड़ा प्रतिकार करेंगे इस गेंद के ऊपर. आवश्यकता इस छक्के की, चौवे की. और फुल टॉस गेंद मिड ऑन की दिशा में. और मैंने पहले कहा था आवश्यकता थी और उस पर फुल टॉल वसूल किया. गेंद थी फुल टॉल. इसके बाद क्रॉस होकर गेंद को भेज दिया बाउंड्री लाइन के पार. चौकार. धन्यवाद डीजे. धन्यवाद भाईजान. नाणेफेकीसाठी यायचं आहे. शार्वी आणि साईज्ञा 11 काळभैरेश्वर आवास विरुद्ध श्रीशा आणि रुद्रांश 11 साई आवास. या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. धावसंख्या झालेली आहे त्रिशा आणि रावतू ब्रदर्स 11 राजंपाडा संघाची 51 धावा. त्याच प्रकारे आपण पाहिलं त्या सामन्यामध्ये 5 धावांची पेनल्टी त्या संघाला देण्यात आलेली आहे. तर धावसंख्या एकूण बनवायची आहे ती OV11 नागेश्वर आवाज संघाला, सॉरी OV11 आवाज संघाला. तर त्याच प्रकारे मी सर्व देणगीदारांचे आणि आम्हाला जे इथे बक्षीस वितरण करण्यात आलेलं आहे ज्यांच्या माध्यमातून, त्यांचं मी इथे वाचून दाखवतो. प्रथम क्रमांकासाठी रोख रक्कम 80,000 व एक आकर्षक चषक आपण इथे पाहत आहे. ते चषक आपण माननीय श्री ग्रुप ग्रामपंचायत विद्यमान सदस्य तसेच माजी सरपंच अभिजित प्रभाकर राणे यांच्याकडून रोख रक्कम 80,000 व आकर्षक चषक हे देण्यात आलेले आहे. त्याचप्रकारे या सामन्यातील या स्पर्धेतील द्वितीय क्रमांकासाठी आपण पाहतोय माजी पंचायत समिती सदस्य माननीय श्री रणजितजी प्रभाकर राणे यांच्याकडून 50,000 रोख रक्कम व आकर्षक चषक जे इथे आपण पाहतोय द्वितीय क्रमांकासाठी ते देण्यात आलेलं आहे. त्याचप्रकारे या स्पर्धेतील मालिकावीरासाठी आपण पाहतोय सौ पूनम देवेंद्र म्हात्रे म्हणजेच सोन्या म्हात्रे यांच्यातर्फे एक LED TV प्लस एक चषक पाहतोय मालिकावीराचं. ते आपण सोन्या म्हात्रे यांच्याकडून देण्यात आलेले, त्यांचे सुद्धा मंडळ आभारी आहे. त्याचप्रकारे या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज आपण पाहतोय सौ ज्योती सुधाकर पवार यांच्यातर्फे त्या गोलंदाजासाठी ॲशिकचे शूज देण्यात आलेले आहेत आणि चषक हे जे आपण पाहतोय ते ज्योती सुधाकर पवार यांच्याकडून देण्यात आलेले, त्यांचं सुद्धा मंडळ आभारी आहे. तसेच या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज आपण पाहतोय आवाज प्रीमियर लीग मंडळातर्फे उत्कृष्ट फलंदाज मंडळातर्फे ॲशिकचे शूज आणि जे चषक देण्यात आलेले आहे ते कुमारी रुही रोहन भगत यांच्यातर्फे हे चषक देण्यात आलेलं आहे उत्कृष्ट फलंदाजाचं. त्याचप्रकारे उत्कृष्ट क्षेत्ररक्षक कुमार अबीर म्हात्रे यांच्याकडून चषक व जे स्मार्ट वॉच आपण इथे पाहतोय ते आवाज प्रीमियर लीग मंडळातर्फे देण्यात आलेलं आहे, त्यांचं सुद्धा मंडळ आभारी आहे. त्याचप्रकारे सिक्सर किंग आपण पाहतोय, चला काळभैरेश्वर आवाज संघाच्याकडनं सिक्सर किंगचं आपण पारितोषिक देण्यात आले ते वाचून दाखवतो. दुर्वांश संदेश कवळे यांच्याकडून चषक, तसेच श्री सुधाकर काशीनाथ राणे यांच्यातर्फे टेबल फॅन आपण पाहतोय सिक्सर किंग साठी, यांच्यातर्फे हे बक्षीस देण्यात आलेलं आहे, त्यांचं सुद्धा इथे मंडळ आभारी आहे. त्याचप्रकारे चौकार किंग आपण पाहतो या स्पर्धेतील कुमारी सई संदीप कवळे यांच्यातर्फे चषक आणि श्री सुधाकर काशीनाथ राणे यांच्याकडून टेबल फॅन हे चौकार किंग साठी सुद्धा देण्यात आले, त्यांचा सुद्धा मंडळ आभारी आहे. त्याचप्रकारे प्रत्येक सामन्यासाठी आपण पाहतोय या स्पर्धेतील प्रत्येक सामन्यासाठी जो सामनावीर म्हणून घोषित करण्यात येतो त्या सामनावीरासाठी आपण पाहतोय कुमार
अध्याय रुपेश राणे यांच्याकडून एक टी शर्ट आपल्याला देण्यात आलेलं आहे, जे प्रत्येक नेक्स्ट मॅचमध्ये आपण ते परिधान करून सामना खेळायचा आहे. त्याचप्रकारे आमच्या मंडळाला जी देणगी इथे आलेली आहेत त्यांच्याकडून मी त्यांची सुद्धा नाव वाचून दाखवतो. श्री अभिजित प्रभाकर राणे यांच्याकडून 1 लाख रुपयाची देणगी आलेली आहे. त्यांचं मंडळ खूप खूप आभारी आहे. त्याचप्रकारे श्री रणजित प्रभाकर राणे यांच्याकडून 50,000 रुपयाची देणगी आलेली आहे. त्यांचं सुद्धा मंडळ इथे आभारी आहे. त्याचप्रकारे सुरेश सीताराम राणे यांच्याकडून 2,000 रुपये, प्रमोद भगत सर यांच्याकडून 2,000 रुपये, सुधीर कृष्णा राहुल यांच्याकडून 1,500 रुपये, तसेच श्री अरुण विठोबा राणे यांच्याकडून 2,000 रुपये आणि सौ साजिरी सुमित भगत यांच्याकडून 2,000 रुपये. या सर्व देणगीदारांचे मी आवाज प्रीमियर लीग मंडळातर्फे आभारी करतो. धन्यवाद. ओव्हर टू द वेदांत कंटक. पहिला चेंडू अप्रतिम फटका या ठिकाणी लीडिंग एज चेंडू जाईल सीमा जाता सावकाश सीमा रेषा पार चौकार. थँक्यू डीजे. बघा 52 धावांचं टार्गेट होतं, त्यामधून 5 आपण वजा केल्या. 47 धावांचं आव्हान आहे OV11 आवाज संघाला आणि पहिल्या चेंडूवर चौकार आलाय OV11 आवाज संघाच्या. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आलाय तो म्हणजे रोहन, स्ट्राईक एंडवर मंदार, नॉन स्ट्राईक एंडवर अक्षय. पहिला चेंडू यावेळी मात्र अप्रतिम चेंडू, गुडलेन स्पॉटवरचा चेंडू होता. गुडलेन स्पॉटवरून उसळी घेणारा चेंडू होता. निश्चित रूपानं आपण जर पाहिलं तर निर्धाव चेंडू आलाय. कॅप्टन कोण आहे OV11 संघाचा? अमित पारकर. आणि अमितनं काय सांगितलेलं, आम्ही आज जर बघितलं तर आज आम्ही इतिहास बदलणार आहोत, आज आम्ही चेस करणार आहोत. या ठिकाणी इनसाइड आउट अप्रतिम फटका आलाय, चेंडूला पाठवलाय 1 बाउन्स डीप कव्हर सीमा रेषा पार. कम ऑन डीजे.
नवीन फलंदाज सूरज गव्हाणकर, स्वतः ओनर म्हणा, या ठिकाणी फलंदाजीला आलेत. कालच्या दिवसामध्ये चांगली गोलंदाजी सूरज गव्हाणकरच्या माध्यमातून झाली होती, आपण ती पाहिली होती. आणि आज मात्र सूरज गव्हाणकर कशा प्रकारची फलंदाजी करणार, कशा प्रकारे आपल्या संघाला सावरणार किंवा कशा प्रकारे आपल्या संघाला ज्या धावांची गरज आहे त्या धावा बनवून देणार हे पाहणं गरजेचं आहे. आणि असं असताना निश्चित रूपानं सूरज गव्हाणकर या ठिकाणी मात्र स्ट्राईक एंडवर आलाय. 23 चेंडू आणि 33 धावांची गरज OV11 आवाज संघाला असताना या ठिकाणी सूरज गव्हाणकर कशा प्रकारची फलंदाजी करणार हे देखील पाहणं गरजेचं आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज संजय पुन्हा एकदा सज्ज होतोय. संजय म्हात्रे ऑन बॉलिंग मार्क, सूरज गव्हाणकर ऑन स्ट्राईक, मंदार राहुल ऑन नॉन स्ट्राईक. ज्यानं जर पाहिलं तर चांगली फलंदाजी केली. सूरज गव्हाणकर, चांगला फटका आलाय, गॅप मध्ये आहे, चेंडू आउटफील्ड थोडी स्लो आहे, त्याच्यामुळे नक्कीच असं वाटलं होतं की अडवला जाईल, पण अंतिमतः मात्र चेंडू सीमा पार झाला. पहिल्या चेंडूवर चौकार लगावतोय सूरज गव्हाणकर. कम ऑन डीजे. तो म्हणजे OV11 आवाज संघाचा. कम ऑन डीजे. थँक्यू डीजे. स्वतः कॅप्टन अमित पारकर आलाय. धावफलकावर बघितलं तर 19 धावा आहेत. पुढचा चेंडू गोलंदाज सज्ज, 3 चेंडू फेकून झालेले पाहायला मिळत आहेत. प्रभाकर म्हात्रे आणि जयेंद्र राणे. या चेंडूवर एक धाव आली. एका धावेच्या सहाय्यानं धाव नाही का आली? नाही आली. निर्धाव चेंडू आलाय, माफ करा. 19 धावा धावफलकावर आहेत. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. इथे मात्र अमित पारकर स्वतः ऑन स्ट्राईक आपण पाहतोय. अप्रतिम गोलंदाजीचा नमुना संजयच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. निश्चित रूपानं संजय म्हात्रे जर्सी नंबर 77 आपल्याला खेळताना दिसलाय. एक चौकार आला होता, पहिल्या चेंडूवर क्लीन बोल्ड केलं होतं, पण असं असताना अप्रतिम गोलंदाजीचा नमुना आतापर्यंत पेश केलाय. पुढचा चेंडू यावेळी मात्र निश्चित रूपानं हा चेंडू पंचांच्या माध्यमातून स्वैर घोषित केला जातोय.
आलाय नाही थांब थांब परत परत येईल तो आता एक्सपायर झाला होता नवीन टाकतो फोन करतो हो नाही नाही फोन करतो मी इकडून मुंबईवरून ओके 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 ठीक आहे या ठिकाणी आपण जर पाहिलं तर धावफलकावर या चेंडूवर 2 धावा आल्या 2 धावांच्या साहाय्याने धावसंख्या 22 धावा आवाज प्रीमियर लीगसाठी आज इथे आपल्या स्टेजवरती उपस्थित आहेत प्रभाकर म्हात्रे यांचं स्वागत असेल. मी समीर पारकर यांना विनंती करतो की आपण त्यांना एक आपलं सदिच्छा एक आपलं जे झाड आहे ते त्यांना देऊन त्यांचं इथे स्वागत करायचं आहे प्रभाकर म्हात्रे यांचं. धन्यवाद प्रभाकर म्हात्रे साहेब. ओव्हर टू वेदांत कंटक. थँक्यू. 2 षटकं संपली. 2 षटकांच्या अखेरीस धावफलकावर आपण पाहिलं तर 22 धावा आहेत आणि असं असताना रोहन गरत पुन्हा एकदा तिसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर आलाय. 22 धावा जर धावफलकावर असतील तर 47 धावांचं आव्हान घेऊन उतरलेला ओव्ही 11 संघ त्याला 25 धावांची गरज आहे 18 चेंडूंवर. 25 रन्स इन 18 डिलिव्हरीज इट्स नॉट अ बिग डील फॉर ओव्ही 11 आवास. आणि असं असताना निश्चित रूपानं रोहन घरत कशा प्रकारची गोलंदाजी करतोय कारण याच परिस्थितीतून काल ओव्ही 11 आवाज संघानं धावा डिफेंड केल्या होत्या. आज चेस करायच्या आहेत आणि असं असताना निश्चित रूपानं जेव्हा आपण रांजणपाडा संघाच्या कर्णधाराला विचारलं तेव्हा त्यानं सांगितलं होतं की आम्ही डिफेंड करू शकतो, आम्ही पहिली फलंदाजीच घेणार होतो. अशा प्रकारचे चेंडू टाकले तर नक्की डिफेंड करू शकतात. पहिला चेंडू अप्रतिम चेंडू पाहायला मिळाला, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, चांगले थ्रो पाहायला मिळाला. तिथे मात्र निश्चित रूपानं मंदारच्या माध्यमातून एक धाव आली. एका धावेच्या साहाय्यानं धावफलक जर पाहिलं तर पुढे गेलं. एका धावेच्या साहाय्यानं धावफलकावर धावा आल्या त्यामुळे 23 जिंकण्यासाठी 24 धावांची अजूनही गरज असेल ओव्ही 11 संघाला 17 चेंडूंवर. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज रोहन घरत सज्ज होईल. सामना करेल फलंदाज अमित पारकर. स्वतः कॅप्टन आहे, स्वतः कॅप्टन्सीची पारी कॅप्टनशिपची जी जबाबदारी असते ती पेलवणार का अमित पारकर. 4 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये आपण पाहतोय आणि असं असताना अमित पारकर काय करतोय. या ठिकाणी मात्र शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. निश्चित रूपानं चांगल्या प्रकारे फलंदाजाची योजना ओळखली आणि त्या प्रकारे गोलंदाजांना जर पाहिलं तर नक्कीच चेंडू जो कुठेतरी गुडलेन स्पॉटवर टाकायचा होता तो चेंडू पुढे टाकला. त्यामुळे काय झालं तर चेंडू जो स्लॉक स्वीप झाला असता, चेंडू जो पॅडल स्वीप झाला असता, चेंडू जो फाईन लेगला गेला असता, लॉंग लेगला गेला असता, डीप लेगला गेला असता, तो चेंडू मात्र कुठेतरी जर पाहिलं तर कव्हरच्या मिडविकेटच्या दिशेनं गेला आणि त्याच्यामुळं एकच धाव आली. जिथे क्षेत्ररक्षक होता तिथे गेला. पुढचा चेंडू यावेळी मोठा फटका बॅटच्या पट्ट्यात आलाय. चेंडू गेलाय सीमारेषा पार. फलंदाज मंदार या ठिकाणी आगोगतोय. कम ऑन डीजे. फटका होता. लॉंग ऑफच्या वरून एवढी ताकदीनं षटकार मारणं सोपं नाही आहे. ते करून दाखवले. पुढचा चेंडू यावेळी मात्र नक्कीच लिडिंग एज लागली होती. शॉर्ट थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक सज्ज होता, त्यानं हा चेंडू अडवला. तोपर्यंत निर्धावची घोषणा झाली. धावफलकावर जर पाहिलं तर 30 धावा आहेत. अजूनही 17 धावांची गरज जिंकण्यासाठी असेल येणाऱ्या 14 चेंडूंवर. ती म्हणजे ओव्ही 11 आवाज संघाला. या सामन्यामध्ये जिंकला तर मग जर पाहिलं तर थेट सुपर 4 मध्ये क्वालिफाय करणार आहात. यावेळी देखील चांगला फटका. निश्चित रूपाने चेंडूला अडवता येणार का. प्रयत्न तर झालाय. एक धाव धावून पूर्ण केली. एका धावेच्या सहाय्यानं धावफलकावर आपण पाहिलं तर 31 धावा 31 रन्स ऑन स्कोर बोर्ड. 13 चेंडू आणि 16 धावांची गरज. निश्चित रूपानं आपण जर पाहिलं तर दोनही संघ अगदी अप्रतिम कामगिरी करणारे संघ आहेत.
पहिल्या सामन्यात दोनही संघांना विजय मिळालाय, पण असं असताना या सामन्यामध्ये मात्र कुठेतरी रांजणपाडा संघ आपलं पारडं थोडं हलकं पडलंय. आणि असं असताना OV11 आवाज संघासमोर ही जर सामना जिंकायचा असेल तर ते विकेट मारणं गरजेचं आहे. या प्रकारची गोलंदाजी गरजेची आहे. निश्चित रूपानं या चेंडूला लेगबायच्या स्वरूपात खेळून काढलं. 1 धावेसाठी एका धावेच्या साहाय्यानं धावफलकावर आपण जर पाहिलं तर धावा आल्या त्या म्हणजे 32 आणि जिंकण्यासाठी आता मात्र 12 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे. नाही बॅट्समनला पण नाही. आपण पाहतोय OV11 आवाज संघाचा खांदा समर्थक प्रबोध प्रबोध भगत. मॅच आपली चालू आहे, पण डगआउट कोणाचा पकडलाय? कुठला संघ? भगताळीचा, काळ भैरेश्वर संघाचा ओन संघ आहे. त्याच्यामुळे हा ये इकडे या, आज इकडे ये ना, आज तुला इकडे खेळायचं आहे. ऍक्टिव्ह होणं गरजेचं आहे, पण तो आता क्षेत्ररक्षणात ऍक्टिव्ह आहे. आता OV11 संघ म्हणत असेल ऍक्टिव्ह का व्हायचं ह्या दोघांनीच होऊ दे, याच्यावर पाळी नको येऊ दे म्हणजे झालं. आणि समोरचा रांजणपाडा संघ काही कच्च्या गुरुचा चेला नाही आहे ना, त्यांच्याकडे चांगली गोलंदाजी आहे. 15 धावा डिफेंड करू शकतात ते 12 चेंडूंवर. आणि निश्चित रूपानं असं असताना या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर आलाय रोहन पाटील. रिवर्स अटेम्प्ट केलाय, रिवर्सचा फटका या ठिकाणी अमित पारकरनं अगदी झोपून. आणि काय झालं, मी भाईजानला शोधत होतो, भाईजान तिकडून कुठून तरी निघालेत बघा बाहेर. कम ऑन डीजे. थँक्यू डीजे. तत्पूर्वी थँक्यू दादा, ती गाडीची लाईट बंद करा जरा. चावी बंद केली तरी होऊन जाईल. इकडे या ना बसायला. हा रिफ्लेक्शन होतंय, सॉरी सॉरी. चौकार आलाय, चौकाराच्या सहाय्यानं धावफलकावर 36 धावा, 11 चेंडू 11 धावांची गरज. पण भाईजान कसला कान मंत्र द्यायला गेलेत? फिल्डिंग करताय का? करा करा. 11 चेंडू 11 धावांची गरज. पुढचा चेंडू अमित पारकर साठी इनसाइड आउट. पुन्हा एकदा चांगला फटका. एक धाव धावून पूर्ण केली. एका धावेच्या सहाय्यानं धावफलकावर आपण जर पाहिलं तर 37 धावा आहेत OV11 आवाज संघाच्या. भाईजान आज इतिहास बदलेगा. कल चेस नहीं हो रहे थे, आज शायद चेस हो रहा है, लग रहा है. क्या होगा देखना पडेगा. रांजणपाडा संघ देखील चांगली गोलंदाजी करतोय. इतिहासाच्या हिशोबाने चालले तर रांजणपाडा संघ इथून सामना जिंकूही शकतो. आणि नाही जरी जिंकला तरी आणखी एक संधी मिळणार आहे. पुढच्या सामन्यामध्ये जिंकला तरी देखील सुपर 4 मध्ये जाणार. OV11 संघ आपल्याला देखील हेच समीकरण असेल. जिंका हारा फरक पडत नाही आहे, पण इथे जिंकला तर सुपर 4 ची जागा फिक्स होईल. 9 चेंडू 9 धावांची गरज. बरोबर आहे ना, काय सांगतायत बघा. प्रत्येक ठिकाणाहून या ठिकाणी काही ना काही संदेश दिला जातोय. सोन्या दादा काल आपल्याला पाहायला मिळाला ऍक्शन मोडवर. आज मात्र सोन्या दादा कुठं आहे? खुर्चीत आहे. आज सामन्यांची मजा घेतोय, एन्जॉय करतोय. चेंडू जाईल सीमा रेषा पार. अजून एक मोठा फटका. चेंडू जाईल 6 धावांसाठी. खणखणीत षटकार. कम ऑन डीजे. षटकार आलाय. षटकाराच्या साहाय्यानं धावफलकावर धावा 44. जिंकण्यासाठी 3 धावांची गरज. तीन धावांची गरज. पुढचा चेंडू. गोलंदाज सज्ज. यावेळी हलक्या हाताने खेळून काढलाय. धावफलकावर जर आपण धावा पाहिल्या निश्चित रूपानं आणखी काही धावांची भर पडेल. 2 धावांची गरज. इतिहासाचा दिवस आहे. छत्रपती शिवाजी महाराज जयंती आहे. धावफलकावर अजून 2 धावांची गरज आहे. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज.
एका धावेची गरज या ठिकाणी जिंकण्यासाठी आहे. 6 चेंडू आणि 1 धाव. नक्कीच जर पाहिलं तर सामना या ठिकाणी 6 चेंडू आणि किती धावांची? 2 धावांची गरज आहे का? माफ करा, 2 धावांची गरज आहे. एक काढली ना ती. 6 चेंडू आणि 2 धावांची गरज आहे. शेवटचा चेंडू निर्धाव आलाय. 6 चेंडू 2 धावा देखील भाईजान भोनंगच्या डीजेने डिफेंड केल्या होत्या. आपण पाहिलं होतं. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. हलक्या हातानं इनसाइड आउट फटका खेळून काढलाय आणि या फटक्यानिशी चौकार आला. इतिहासाचा दिवस, इतिहास बदललाय. ओव्ही 11 आवाज संघ या ठिकाणी सुपर 4 मध्ये क्वालिफाय करतोय. निश्चित रूपानं कालच्या दिवशी भाईजान 6 चेंडू 6 धावा डिफेंड केल्या. आजच्या दिवशी मात्र जर पाहिलं तर अप्रतिम क्रिकेट खेळला, धावा चेस देखील केल्या. नक्कीच या ठिकाणी ओव्ही 11 आवाज संघ विजयी झालाय. परंतु नक्कीच जर पाहिलं तर त्रिशा अँड रावतूर ब्रदर्स रांजणपाडा संघ आपण देखील नाराज व्हायचं नाही आहे, कारण अजून एक संधी आपल्याला मिळणार आहे. आपण पहिला सामना जिंकला होता, त्यामुळे आणखी एक आपल्याला संधी राहील. आणि या ठिकाणी यानंतर होणारा सामना भाईजान साईद ज्ञान शार्वी 11 आवास विपक्ष काल भैरेश्वर आवास. हा, काल भैरेश्वर तीच आहे का? जोगेश्वरी आवास. त्रिशा अँड रुद्रांश 11 साई आवास विपक्ष त्रिशा अँड रुद्रांश 11 साई आवास विपक्ष साईज्ञा अँड शार्वी 11 आवास. या दोन संघांच्या दरम्यान आता सामना होईल. या सामन्यामध्ये नाणेफेक जिंकली ती म्हणजेच केबी आवाज संघानं, म्हणजे साईज्ञा अँड शार्वी 11 संघानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय, आमंत्रित केलंय. ते म्हणजे साई आवाज संघाला प्रथम फलंदाजीसाठी आणि मॅन ऑफ द